शेतकरी मंडळी पाहू शकता, हे कडीपत्त्याचं झाड आहे. मी घरी भाजीसाठी कडीपत्ता न्यायला आलेले आहे. तसेच मी तुम्हाला फळाची झाडं पण दाखवते दुसऱ्या. भरपूर आमचं घर शेतातच आहे. तसंच पाहू शकता किती छोटे छोटे कडीपत्त्याचे झाड आलेत. इकडे एक दुसरं कडीपत्त्याचं झाड आहे. मी एवढा घरी नेण्यासाठी घेतलेला आहे. आता तुम्हाला मी फळाचे झाडं दाखवते. पाहू शकता, हे ॲपल बोराचं झाड आहे. आणखीन मोठे झालेले नाहीत. आता सीताफळाचा मोसम सुरू आहे. सीताफळाला पाहू शकता सीताफळं किती लागलेत. आणि हे गावरान नाही, सरकारी झाड आहे. ह्याची चव वेगळीच लागते. तसंच पाहू शकता पेरूच्या झाडाला पेरू पण किती लागलेत. या पिकलेत पेरू खायला. पिकलेल्या पेरू ताळ्या निघतात. तसेच पाहू शकता हे केळीचे पण झाडं लावलेत शेतात घराच्या मागं. इकडे एक दुसरं पेरूचं झाड आहे. तसंच तिकडं पण एक पेरूचं झाड आहे. आंब्याचे तर भरपूर झाडं आहेत शेतात. आंब्याच्या मोसमात आंबे लागतील आता. पाहू शकता हे चिक्कूचं झाड. तसेच नारळाचं हे छोटं झाड आहे. घरापुढी 4-5 झाडं आहेत, त्यांना भरपूर नारळ लागलेत. हे पाहू शकता घरामागलचं पेरूचं झाड. घरापुढे तसेच 2 आंब्याचे झाडं आहेत. रामफळाचं पण आहे. पाहू शकता हे मोसंब्याचे झाड, हे लिंबूचं झाड, ते रामफळाचं झाड, हे 3 नारळाचे, एक लगतचे झाड, त्याच्या पलीकड छोटं झाड. पाहू शकता आंब्याचे पण आहेत छोटे छोटे बाजूला. इकडं पण पाहू शकता आंब्याचे आहेत 2-3 झाडं. आणि हे मोसंबीचा एवढा बाग. पाहू शकता मोसंब्यांना किती मोसंब्या लागल्यात. तसंच चिंचेचं पण झाड आहे. चिंचेला पण पहा किती चिंचा लागल्यात. पाहू शकता का मोसंबी कशी गळून पडली. या मग फळं खायला शेतकऱ्याचे.